नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जेकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विनेश फोगट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एकेरी बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 परपोषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो. तर ऑप्शन क्रमांक 4 वाढ खुंटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 किझिकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मराठी वर्णमालेत ऱ्हस्व किती आहेत? मराठी वर्णमालेत ऱ्हस्व किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यजुर्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश डॅश मध्ये केली? अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश डॅश मध्ये केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1490 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्याययोक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 INS
सिंधुध्वज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्विधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दाती तृण धरणे दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 वाव धरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 राखलदास बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 ते 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1919 साली केलेला कायदा कोणता? 1919 साली केलेला कायदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरमनप्रीत कौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नारायण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38
भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खारट या शब्दाची जात ओळखा. खारट या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट अबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डायप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 लेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूंच्या संरक्षणासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसी संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निराकार हे आपले करेक्ट आन्सर होईल.